जावया मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राजू चिगरे आणि त्याचबरोबर भूषण गाडवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज शिवाजी बंडगर तयार होताना नक्कीच जो पाहायला मिळतोय. भूषण गाडवे स्ट्राईकच्या दिशेला व्यूहरचना शतरक्षणाची आपण या ठिकाणी पाहतोय सजवली गेली आहे. पहिला सामना अटीतटीचा नक्की जो झाला आणि अटीतटीच्या लढतीमध्ये दादाची वस्ती स्पोर्ट क्लबला पराभव पत्करावा लागला. धनराज खानवेचा आपल्याला धडाकेबाजार अशा प्रकारचं अर्धशतक पाहायला मिळालं, परंतु दुसऱ्या बाजूला पीबीएस स्पोर्ट क्लबनं त्या सामन्यावरती बाजी मारली आहे. तर आता कोण खानवेनगर स्पोर्ट्स की दुसऱ्या बाजूला सोमेश्वर क्रिकेट क्लब हे नक्कीच पाहणं गरजेचं आहे. भूषण गाढवे स्ट्राईकच्या दिशेला तर पहिलं षटक शिवाजी बंडगर तयार होतोय. आज हवा बऱ्यापैकी आहे समालोचन कक्षामध्ये कालच्या तुलनेमध्ये. हवा असल्यामुळे मात्र जे तापमान आहे ते थोडंसं कमी जाणवताना आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी बंडगर गोलंदाजी मार्कवरती तयार. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं नक्कीच जे चालू होत आहे. चेंडूला दिशा दिली घेतली जाते ती सिंगल. एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते. स्कोर कार्ड आपण पाहतोय खातं जे खोललं जात आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये तुषार कानकाटे सर सुंदर अशा प्रकारचं काम करतात. चौका डॉटिंगच्या माध्यमातून पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय अतिशय सुंदर अशा प्रकारचं डीजे आमचे ऑपरेटर राहुल सर या ठिकाणी मात्र चांगली वातावरण निर्मिती करतात. लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी जे चालू आहे स्टार टेनिस क्रिकेट निखिल सर आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं कामकाज करतायत. पंच दिवसभरात आज जे काम करतायत आपण पाहतोय जितू लोंढे सर आणि त्याचबरोबर राज आणि उद्धव अर्थात राज सर आणि उद्धव सर पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच जे काम करतायत. आणि याच बरोबर हा चेंडू डॉट निर्धाव. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. शिवाजी बंडगर षटक क्रमांक पहिलं टाकतोय. 2 चेंडू टाकले ते 1 धाव मात्र खर्च केली आहे. दादाची वस्ती स्पोर्ट क्लबचं दर्जेदार अशा प्रकारचं आयोजन नियोजन अनेक जणांचं योगदान या क्रिकेट स्पर्धेसाठी नक्कीच जे लाभलंय आपण या ठिकाणी पाहतोय. आयोजक आहे संपूर्ण अखिल दादाची वस्ती करंडकाचे कट्टर सुनील अण्णा टिंगरे समर्थक या क्रिकेट स्पर्धेचे नक्कीच आयोजक आहेत. उद्या आमदार साहेबांचा भव्य दिव्य अशा प्रकारचा सन्मान देखील या ठिकाणी मात्र जो ठेवला गेलाय. हा चेंडू आपण पाहतोय. चेंडूला दिशा दिली गेली आहे. सिंगल घेतली गेली आहे. 1 धाव या ठिकाणी मात्र जी घेतली गेली आहे स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल त्या 2 धाव संख्येवरती. कशाचीच कमतरता खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं जाणवताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. व्यासपीठावरती आपण पाहतोय दादाची वस्ती स्पोर्ट क्लबचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं आकर्षक 2 व्हीलर मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी देणारे एक दानशूर अशा प्रकारचे दाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष राजेंद्र खानवे पाटील सामन्याचा आनंद घेत आहेत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटक क्रमांक पहिलं चालू असताना 8 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. शिवाजी बंडगर गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी परत एकदा तयार. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेला आपण पाहतोय. स्क्वेअर लेग
बॉन्ड लाईनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती त्यानंतर मात्र घेतल्या जात आहेत त्या 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण केले जात आहे. स्कोर कार्ड 2 अंकांमध्ये प्रवेश करते. 10 धावा धावफलकावरती षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे. तर पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. 10 धावा बिनबाद 10 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. शिवाजी वनगर गोलंदाजी मार्क वरती तयार. याच बरोबर शतरक्षक चेंडूच्या खाली ओटकॉट पहा पहा खेळाडू जखमी झालाय का? पाणी 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 ऊन आहे खूप. पाणी घेऊन जा. आपण या ठिकाणी पाहतोय आमचे खेळाडू जखमांची पर्वा करणारे खेळाडू नाही आहेत. त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारची झेप चेंडूवरती मात्र जी घेतली आहे. एखाद्या गरुडानं सर्पावरती झेप घ्यावी तशी झेप घेतली आहे आणि अलगत झेल टिपला. उन्हाचा फार मोठा कडाका होता. थोडासा जखमी झाला परंतु फलंदाजाला बाद करण्यात यश नक्कीच येताना पाहायला मिळत.
पाहायला मिळतात. नाही माहिती त्यावर प्रतीक पण आहे ना. पहिलं षटक संपले. 10 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. सचिन दुरेकर षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी तयार होतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जमलेले क्रिकेट रसिक लोगावासील आणि पंचक्रोशीतून या ठिकाणी जे काही क्रिकेट रसिक उपस्थित झालेले आहेत सगळ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो दादाची वस्ती करंडक 2022 मध्ये. अखिल दादाची वस्ती करंडक 2022 चा थरार तुम्ही आम्ही पाहतोय, अनुभवतोय. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाज सचिन दुरेकर तयार होताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 10. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती सचिन दुरेकर सज्ज. या दरम्यान आपण या ठिकाणी पाहतोय सिंगल घेतली गेली. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड 11 वरती जाऊन पोहोचतय. सचिन दुरेकर या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती नेल्सन अंक दर्शवताना पाहायला मिळतोय. 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.1 षटकाचा खेळ संपलाय. 1-1-1-1-1. 11 धावा एक फलंदाज बाद. 1.1 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि गोलंदाजी मार्कवरती परत एकदा सचिन दुरेकर सज्ज. हा चेंडू आपण पाहतोय सुसाट वेगात सीमारेषेच्या दिशेला चेंडू फील्ड करण्यात यश आले. अडवण्यात नक्कीच यश येताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचले. सचिन ही 3 अक्षर बरंच काही सांगून जातात. सचिन या 3 अक्षरांमध्ये क्रिकेटचं हृदय नक्कीच समाविष्ट आहे. सचिन या 3 अक्षर भारतीय क्रिकेटमध्ये नक्कीच एक फार मोठा इतिहास सचिन या नावानं नक्कीच जो घडवलाय. दरम्यान बिग हिट केलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सुसाट वेगा सीमारेषा पार. खणखणीत सनसनीत चौकार. 4 रन. 22 धावा एका गाड्याच्या 22 वरती एक फलंदाज बाद. सचिन दुरेकर गोलंदाजी मार्कवरती तयार. राजू चिगरे स्ट्राईकच्या दिशेला आणि याच बरोबर मोठा फटका. झेल टिपलाय. फलंदाज बाद. स्वतःवरती नाराजी व्यक्त करतोय राजू.
सुंदर अशा प्रकारची वातावरण आमच्या डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.5 षटकाचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अखिल दादाची वस्ती करंडक 2022चा थरार तुम्ही आम्ही नक्कीच पाहतोय, अनुभवतोय, आनंद नक्कीच जो घेतोय. राजू चिगरे धडाकेबाज फलंदाजी एका बाजूला करत होता. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेक्षेपण नक्कीच्या ठिकाणी जे चालू आहे आणि या HD क्वालिटीमध्ये हे प्रेक्षेपण आपल्याला नक्कीच जे पाहायला मिळते. षटक संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटक 22 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी. बावीस वरती 2 फलंदाज बाद. षटक संपले 2. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही जो बाकी आहे. सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन मोठ्या धूमधडाक्यात चालू असलेला हा टेनिस क्रिकेटचा थरार अखिल दादाची वस्ती करंडक 2022चा नक्कीच आपण हा थरार अनुभवतोय, पाहतोय. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र 23 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक संपलेत पूर्णपणे. 2 षटक संपली. तिसरं षटक नक्कीच या ठिकाणी चालू होतंय. शिवाजी बंडगर गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी तयार आहे. उद्या असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप. अंतिम दिवस, अखेरचा दिवस उद्या मोठ्या धूमधडाक्यात या ठिकाणी मात्र संपन्न होणार आहे. ओ स्टेप आउट करून चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न घेतली जाईल. ते सिंगल. 1 धाव या ठिकाणी जी घेतली जाईल. धावफलक एका धावेच्या सहाय्याने पुढे जाऊन मात्र पोहोचेल ते 24 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू असताना
व्यासपीठावरती आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत दादाची वस्ती स्पोर्ट क्लबचे मार्गदर्शक, नेहमीच अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारे प्रत्येक सामन्यासाठी देखील या ठिकाणी आपण पाहतोय आकर्षक अशा प्रकारची स्टेजची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आहे. सन्माननीय मिलिंद बापू खांदवे, माऊली डेव्हलपर्स सामन्याचा आनंद घेत आहेत. परत एकदा मनापासून आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करू. या दरम्यान कव्हरच्या दिशेला चेंडू, शतरक्षक चेंडू नक्कीच आपण पाहतोय. चेंडू फील्ड करण्यात अपयश नक्कीच येते, अर्थात चेंडू सीमारेषा पार झालाय, चौकारासाठी जातोय. 28 वरती 2 फलंदाज नक्कीच जो बाद आहेत. शिवाजी बंडगर वरती केलेला आक्रमण आपण या ठिकाणी पाहतोय. निलेश खांदवे स्ट्राईकच्या दिशेला, संतोष चव्हाण नॉन स्ट्राईकच्या दिशेला. या दरम्यान परत एकदा एक मोठा फटका आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली, झेल निसटलाय, झेल पूर्णपणे सटकला जातोय. सूर्याचा अडथळा नक्कीच या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र 30 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तीस धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश खांदवे स्ट्राईकच्या दिशेला. 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 6 धावांवरती नाबाद आहे. एक सनसनीत अशा प्रकारचा चौकार त्याच्या बॅट मधून जो आलेला आहे. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. शिवाजी बंडगर गोलंदाजी मार्कवरती तयार. हा चेंडू आपण पाहतोय, शतरक्षक चेंडूवरती घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी जी घेतली जाईल आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल ते 31 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. शिवाजी बंडगरचं एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं षटक प्रगती पथावरती चालू असताना. स्टेप आउट आणि याच बरोबर 3 शतरक्षकांच्या मधोमध चेंडू पडलाय. धाव फलक जर पाहिलं तर मात्र 31 वरून मात्र 33 वरती धाव फलक जाऊन पोहोचले. आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र निर्धाव डॉट बॉल. 33 वरती 2 फलंदाज बाद. षटक संपलेत एकूण 3. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही मात्र बाकी.
33 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक संपले. 3 उर्वरित 3 षटकांचा खेळ मात्र जो बाकी आहे. अठरा चेंडूंचा खेळ मात्र जो बाकी. 33 वरती 2 फलंदाज बाद. आणि या दरम्यान एक मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. एकोणचाळीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना जबरदस्त खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खांदवे नगर स्पोर्ट्स संघाच्या वतीनं उर्वरित काही चेंडू आहेत त्यावरती मात्र आक्रमण करण्याचा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न राहील. 39 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. सचिन दुरेकर गोलंदाजी मार्कवरती आपण या ठिकाणी पाहतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय मिलिंद बापू खानवे माऊली डेव्हलपर्स साहेब मात्र नक्कीच सामन्याचा आनंद नक्कीच जे घेत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. राजेंद्रदादा खानवे पाटील नुकतीच मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेला आज देखील त्यांनी भेट दिली. या सगळ्यांचं असणारं योगदान आणि नक्कीच पार पडत असलेली ही भव्य दिव्य अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा अखिल दादाची वस्ती करंडक 2022चा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. 7 चेंडू 15 धावा. निलेश खानवे स्ट्राईकच्या दिशेला आपण या ठिकाणी पाहतोय. संतोष चव्हाण नॉन स्ट्राईकच्या दिशेला आहे. गोलंदाजी मार्कवरती सचिन दुरेकर परत एकदा सज्ज झालाय. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू टाकले गेले. उर्वरित 3 चेंडू वरती कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते मात्र पाहायचंय. आणि या दरम्यान सुरेख झेल अप्रतिम झेल जल्लोष आनंद आनंदाच्या लाटा फलंदाज बाद विकेट. एक्केचाळीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. परत एकदा सचिन दुरेकर गोलंदाजी मार्कवरती तयार. ओ पॉइंटच्या दिशेला सुसाट वेगात चेंडू सीमारेषेच्या दिशेला नक्कीच आपण पाहतोय. शेवटच्या क्षणी चेंडूला हातामध्ये घेतलंय. धावफलक जर पाहिले तर मात्र 3.5 षटकाचा खेळ संपल्यानंतर 43 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. धावफलकावरची ज्या धावा आहेत दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी या ठिकाणी पोहोचते. तोपर्यंत दुसरी धाव आपण या ठिकाणी पाहतोय पूर्ण केली जाते. टाळ्यांचा कडकडाट
4 षटकं संपली आहेत. स्कोर कार्ड वरची धाबा 45 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर उर्वरित आता चेंडू शिल्लक असतील ते 12 चेंडू. खांदवे नगर स्पोर्ट्स पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येतोय, घेतली जाते ती सिंगल. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. धाव फलक पोहोचलाय 46 वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. 46 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावरती. सुरेश खानवे गोलंदाजी मार्कवरती तयार. या दरम्यान आपण पाहतोय लॉंग ऑन तर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. दरम्यान मात्र दुसरी धाव देखील अपील केलंय, जोरदार अपील, परंतु अचूक निरीक्षण क्षमता राज सायलू सर नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. पंचांच्या अंगातील असलेले गुण त्यामध्ये मात्र आपण पाहतोय विशिष्ट वेशभूषा असावी, चांगला पेहराव असावा, चांगला आवाज असावा, नियमांचे अभ्यासक पंच असावेत, अचूक निरीक्षण क्षमता असावी. सगळे गुण दोन्ही पंचांकडे आहेत. राज सायलू सर, दुसऱ्या बाजूला जितू लोंढे सर आणि या आमचे उद्धव सर. अठ्ठेचाळीस वरती 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावरती चालू असताना आणि या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर, षटकार.
60 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत जो संपलाय. समीर सय्यद आणि संतोष चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समीर सय्यद स्ट्राईकच्या दिशेला जो आहे. ओ फुलटॉस स्वरूपाचा चेंडू कव्हरच्या दिशेला आपण पाहतोय. नो बॉल, नो बॉल. या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा. 63 वरती 3 फलंदाज बाद. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत नक्कीच जो संपलाय. खांडवेनगर स्पोर्ट्स 63 वरती 3 फलंदाज बाद. चार 4 षटक संपली. 63 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू 20 धावांवरती नाबाद. समीर सय्यद, संतोष चव्हाण 5 चेंडू खेळलाय, 5 धावांवरती नाबाद. सुरेश खांडवे या ठिकाणी मात्र गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 2 गगनभेदी षटकार नक्कीच झालेत. सुरेश खांडवे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. हा चेंडू आपण पाहतोय. तेज तर्रार मारा. झेल टिपला जातोय आणि दरम्यान फलंदाज बाद. 5 षटक संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आहेत त्या 63 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल योगेश कायगुडेचा.
5.1 षटक संपले, 63 धावा, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्कोर कार्ड वरती संतोष चव्हाण आणि गणेश खडसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या दरम्यान आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये सुंदर शतरक्षण, अप्रतिम शतरक्षण. 6वं षटक चालू, 63 वरती 4 फलंदाज बाद आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर गोलंदाजी या योगेशची. 2 चेंडू शेवटच्या षटकामध्ये डॉट टाकलेत आणि पहा क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. रेशमाच्या वेगाने 5.3 षटकाचा खेळ संपल्यानंतर 63 धावा, 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय गोलंदाजी करतोय योगेश. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 1 विकेट घेतलीये, 3ही चेंडू निर्धाव, 3ही चेंडू डॉट. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेश कायगुडेची. आणि हा 4था चेंडू देखील डॉट, निर्धाव. 4 चेंडू निर्धाव, ते शेवटच्या षटकामध्ये सिद्ध आणि साध्य करून दाखवलं योगेशनं. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड स्थिर 63 धावसंख्येवरती. मारा करण्यासाठी परत एकदा योगेश कायगुडे या ठिकाणी तयार होतोय, सज्ज नक्कीच होताना पाहायला मिळतोय. वैभव स्ट्राईकच्या दिशेला. हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येईपर्यंत घेतली जाते ती सिंगल. 1 धाव जी घेतली जाते. 5 चेंडू मध्ये फक्त सिंगल खर्च केली गेली. 64 वरती 5 फलंदाज बाद. योगेश परत एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. दरम्यान मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती योगेश कायगुडे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. गणेश स्ट्राईकच्या दिशेला, गणेश खडसे. पाहूया शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवरती मात्र केलं गेलंय आक्रमण आणि वसूल केला गेलाय एक गगनभेदी षटकार. 6 धावा, 70 धावा धावफलकावरती, 71 धावांचं लक्ष्य टार्गेट. धन्यवाद.
जिंकण्यासाठी टार्गेट आहे 71 धावांचं सोमेश्वर संघासाठी आपण या ठिकाणी पाहतोय आणि या सलामीची जोडी पोहोचते मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. उद्या रामनवमी. शिवाजी बंडकर आणि सुरेश खांदवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय पोहोचली आहे. संतोष चव्हाण षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज होतोय. बनवायच्या त्या 71 धावांचं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय सोमेश्वर स्पोर्ट्स या संघाच्या समोर. आणि या पंच इशारा करतात लेट्स प्ले, खेळाला सुरुवात. संतोष चव्हाण गोलंदाजी मार्गावरती तयार. शिवाजी बंडकर स्ट्राईकच्या दिशेला, सुरेश खांदवे नॉन स्ट्राईकच्या दिशेला. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाते. या दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती घेतली जाईल ती सिंगल. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये खातं खोललं जातंय या सिंगल बरोबर. याच बरोबर बिग हिट प्रिमिंडस सिक्सर षटकार. चांगली सुरुवात. वेल बिगिनिंग इज ऑफ सक्सेस. व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू. पंच राज सैलुसर यांचा इशारा. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. हवाई फायर. हायलाइट पाहावी तसे फटके पाहायला मिळतात. षटकार 6 धावा.
असणारी व्यवस्था असो, आमचे चंदूभाऊ खानवे असतील, आमचे प्रतीक खानवे पाटील असतील, नक्कीच ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं मात्र नक्की जो प्रयत्न करतोय. स्कोअर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर मात्र 19 बिनबाद 19 आणि या 30 चेंडूत जिंकण्यासाठी धावा लागतात त्या 52 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. सुरुवात प्रभावशाली 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय ती चेंडू आणि आपण या ठिकाणी पाहतोय 52 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. सोमेश्वर स्पोर्ट्स संघ मैदानाच्या आतमध्ये हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे राहुल. 19 धावा स्कोर कार्ड वरती पहिलं षटक संपलंय आणि सामन्याचं समीकरण तयार झालंय. 30 चेंडू 52 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय एकोणतीस चेंडू आणि 52 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. सुरेश खानवे शिवाजी बंडगर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या दरम्यान गगनाला गवसती घालणारा आणखीन एक धडक बेधडक अफवातून षटकार. अठ्ठावीस चेंडू 46 धावांची गरज आणि पहा लागोपाठचा दुसरा लॉंग हिट आउट ऑफ द पार्क सिक्सर. तिसरा षटकार सुरेश खानवेच्या बॅट मधून निघतोय. 6 धावा. सदतीस धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. एक पॉइंट 5 षटकाचा खेळ संपलाय. 37 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. 25 चेंडू आणि 34 धावांची गरज.
जिंकण्यासाठी आवश्यक आपण या ठिकाणी पाहतोय. दरम्यान चेंडू मात्र फीड करण्यात नक्कीच जे यश येते. काय सुरुवात नक्कीच या ठिकाणी जी केली. हॅलो 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 हॅलो. सामन्याचं समीकरण 24 चेंडू 34 धावांची गरज. चेक. सलमान हॅलो 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 हॅलो. सलमान कुठे आहे? सलमान झाडू झाडू सलमान. तेच बोला तेच बोला. 24 चेंडू 34 धावांची गरज. सलमान. हॅलो 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 हॅलो
कच्ची भी हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव. शेवटचे चेंडू शिल्लक 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 26 धाबा. सामना संपलेला नाही मित्रांनो, सामना दोन्ही संघांच्या बाजूने आहे. 18 चेंडू मध्ये 26 धाबांचं लक्ष. 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 26 धाबांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. सोमेश्वर स्पोर्ट संघ फलंदाजी करतोय. गणेश खानवे यांच्या वतीने एक पारितोषिक नक्कीच येत आहे. सुरेश खानवेने जी 41 धावांची खेळी केली 14 चेंडू मध्ये 500 रुपयांचं पारितोषिक सुरेश खानवे यांच्यासाठी. खेळले आतापर्यंत 2 धावांवरती नाबाद. अक्षय पहिलवान गोलंदाजी मार्ग वरती. मला वाटतं निलेश मैदानाच्या आतमध्ये आहे. निलेश खानवे गोलंदाजी मार्ग वरती. शिवाजी बनकर स्ट्राईकच्या दिशेला. संकेत खानवे नॉन स्ट्राईकच्या दिशेला. सामन्याचं समीकरण अजून 18 चेंडू बाकी 26 बनवायच्यात. 18 चेंडू 45 आल्यात. 18 चेंडू 26 बनवायच्यात. थोडंसं सोपं थोडंसं कठीण असं प्रकारचं आव्हान. सामना दोन्ही संघांच्या बाजूने आहे. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र नक्कीच बाजी मारेल. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्रीज सोडली जाते आणि या दरम्यान खतरा होऊ शकतो, धोका होऊ शकतो. दरम्यान आपण पाहतोय थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. सन्माननीय सचिनाबा खानवे यांच्या वतीनं मात्र सुरेश खानवे यांनी जी फलंदाजी केली 500 रुपयांचं पारितोषिक.
प्रत्येक चांगल्या कामगिरीवरती देखील पारितोषिकांची नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय खैरात. आणि हेच वैशिष्ट्य आहे लोहगावकरांचं. दादाची वस्ती या स्पोर्ट क्लबचं हे एक बहरदार अशा प्रकारचं आयोजन. अखिल दादाची वस्ती करंडक 2022चा थरार तुम्ही पाहतायत. काल सुपर 8चे सामने नक्की संपन्न झाले. कालचा टॉपर होता उत्तरेश्वर स्पोर्ट्स. त्यानंतर काल बाजी मारली हरणतळे स्पोर्ट्स संघानं. तर आज दोन संघ कोणते, येणारा काळ येणारा वेळ त्याचं उत्तर नक्कीच आपल्याला देईल. खानवेनगर संघ जर जिंकला तर संघ मालक पप्पू शेठ गावडे आणि त्याचबरोबर अमोल शेठ खानवे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिक 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 ही सुरुवात आहे. उद्या फार मोठी पारितोषिक नक्कीच या ठिकाणी असतील. थांबा 2 मिनिटं थांबा. शिवाजी बंडगर बाद आहे. स्ट्राइक एंड. आणि कोणती धाव या चेंडूवरती असणार नाही. एकच रन आता. एक धाव. कोणी गेलता? 17 चेंडू 25 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. सामन्याचं समीकरण तयार झाले. 17 चेंडू आणि 25 धावांची गरज. प्रदीप खानवे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जो पोहोचलाय. आज बऱ्यापैकी वारा आपल्याला नक्कीच जाणवतोय आणि त्यामुळे मात्र गरमीचं प्रमाण देखील कालच्या तुलनेत कमी आज जे पाहायला मिळते. 3.1 षटकाचा खेळ संपलाय. 46 धावा. प्रदीप खानवे स्ट्राईकच्या दिशेला. कोण जिंकणार हा सामना, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. एक महत्वपूर्ण लढत आहे आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू डॉट. यानंतर 2 पराभूत संघ आमने सामने असतील. बिग हिट बिग हिट बिग हिट षटकार. तीन 3.3 षटकाचा खेळ संपलाय. 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू शेवटचे शिल्लक आणि बनवायच्यात जिंकण्यासाठी 19 धावा. 15 चेंडू 19 धावा. 19 धावा 15 चेंडू. फुल टॉस आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
शेवटचे चेंडू आता शिल्लक 14 चेंडू आणि 13 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. या दरम्यान आपण पाहतोय एक तर्रार फटका, सुसाट वेगा, सीमा पार, चौकार. चेंडू 9 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. शतरक्षक नक्की चेंडूवरती येतोय. झेल निसटलाय. झेल दरम्यान मात्र सटकताना आपण पाहतोय. पाच सामना कुठे होता, कुठून कुठपर्यंत पोहोचलाय. आता 12 चेंडू शिल्लक असतील आणि बनवायच्या त्या 7 धावा. जबरदस्त खेळ सोमेश्वर स्पोर्ट्स संघाचा. 12 चेंडू 7 धावा. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 7 धावांची गरज. संकेत खानवे स्ट्राईकच्या दिशेला आपण या ठिकाणी पाहतोय. 12 चेंडू 7 धावा. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो सत्ता, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना. 7 धावांची नक्कीच असणारी गरज. आणि पहा एक गगनभेदी अप्रतिम प्रीमिंडस सिक्सर. फक्त एका धावेची गरज जिंकण्यासाठी. आणि प्रदीप दादा या ठिकाणी सन्माननीय गणेश खानवे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. प्रदीप खानवेनं जे 2 षटकार खेळले त्याच्यासाठी 500 रुपये. धन्यवाद. थँक्यू.